तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्येच राहिले तर आपल्याला आनंद होईल असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ खडसे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील असं देखील रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लाडकी बहीण योजना ही आणली गेलेली आहे असाही गणाघात त्यांनी सरकारवरती ओढला। निवडणुकीच्या तोंडावरती घाईघाईने योजना राबवल्या जात आहेत। तांत्रिक त्रुटी असल्यानं अनेक जण या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचं देखील रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे चंद्रशेखर नेवे यांनी। महायुतीच्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आणि त्यानंतर मात्र महाविकास आघाडी पुढे मोठं आव्हान असल्याचं पाहिलं जातं आहे। कारण महिलांचं मतदान हे महत्त्वाचं ठरेल या उद्देशानंच ही महायुतीने लाडकी योजना आणल्याचं सांगितलं जातं। या सगळ्याच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्या आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांनाच विचारूयात, ताई काय सांगाल? लाडकी बहीण योजना ही सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण केलेली आहे, त्याचबरोबर तरुणांसाठी काही योजना आणलेल्या आहेत, वयोवृद्धांसाठी आणल्या आहेत, हे मोठं आव्हान आहे असं वाटत नाही का आपल्याला? जी योजना आणलेली आहे ती महिलांसाठीच्या चांगली योजना आहे। आम्ही त्या चांगल्या योजनेचं स्वागतच करू, पण आमचा त्यामागचा जो त्यांचा हेतू आहे त्या हेतूला विरोध आहे। त्यांनी ही योजना जर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आणली असती तर कदाचित या योजनेचा एक चांगला हेतू आहे असं आपल्याला सांगता आलं असतं। पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई करायसाठी किंवा येती विधानसभेची निवडणूक तोंडावर बघता ह्या योजना आजच्या दिवशी घाईघाईने जाहीर करण्यात आलेला आहे। आणि ह्या त्यांचा जो हेतू आहे निवडणुकीच्या तोंडावरती ह्या योजना जाहीर करणं, या हेतूला आम्ही आक्षेप घेतोय। आज कुणाला पैसे मिळत असतील किंवा लाभ मिळत असेल तर आमचं त्या बाबतीमध्ये कुठेही दुराग्रह नाही किंवा दुमत नाही। आमचा त्यांना लाभ व्हावा या बाबतीमध्ये कुठेही आमचा विरोध नाही। त्यांनी तो पैसा घ्यावा, कारण तो शेवटी आम्हीच सगळे जे आज भारतामध्ये राहणारी नागरिक आहोत त्यांच्या टॅक्समधनच तो पैसा आलेला आहे, तो काही कुणी कुणाच्या घरून देत नाहीये। पण या ज्या हेतूने ते म्हणतायत, आज महायुतीचे बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला मतदान केलं तर ठीक, नाही तर आम्ही तुमच्या खात्यातून पैसे परत काढून घेऊ, तुम्ही आम्हाला मतदान केलं तर ठीक, नाही तर आम्ही ती योजना बंद करून टाकू। ही जी धमकावण्याची भाषा आहे ही भाषा चुकीची आहे। तुम्ही जर चांगल्या हेतूने महिलांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करायचे विचार असता तर तुम्ही असताना धमकावण्याची गरज नव्हती। पण तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या पुढे आव्हान असणार आहे? कारण महिलांमध्ये एक क्रेज तयार झालेली आहे त्या संदर्भामध्ये। आपल्या मोदींनी सुद्धा या ठिकाणी लखपती दीदीचा कार्यक्रम आयोजन केलेला होता। एकनाथ शिंदेने सुद्धा लाडकी बहीण योजना त्यासाठी पुढे केलेली आहे। महाविकास आघाडीला कसा परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला? त्याचा परिणाम कसा होईल हे तर निवडणुकीनंतरच आपण प्रत्येक जण त्याच्यावर बोलू शकू। पण आजच्या दिवशी मला एवढंच सांगायचं आहे की निवडणुकीच्या तोंडावरती घाईघाईने ज्या योजना आज जाहीर केल्या जात आहेत त्याचे इम्प्लिमेंटेशन किंवा इम्प्लिमेंटेशनमध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांना अडचणी आहेत, अनेक महिला त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत। आज अनेक महिला जेवढा लाभ त्यांना भेटणार आहे हा त्या लाभ घेतल्यानंतर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणार आहेत का? आमचं सरकारकडे मागणी एवढीच आहे, जसं आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, महिला आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यामुळे महिला आज बाहेर पडून आमच्यासारख्या महिला राजकारणामध्ये काम करू शकतात। आज सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करतो आहे, अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे, रोजगारातनं आज महिला सक्षम झालेल्या आहे आणि त्यांच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत। कुठेतरी एक थोडीशी त्यांना मदत करण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जर सरकारने मदत केली असती तर तो लॉंग लास्टिंग इफेक्ट राहिला असता। आणि थोडे पैसे मिळण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कर्तृत्वाने जेव्हा एखादी महिला समोर येते आणि ती दोन पैसे कमवते तर तिच्यामधला जो कॉन्फिडन्स असतो, तिची काम करण्याची जी पद्धत असते ती वेगळी असते। सरकारने त्यांना रोजगार कसा देता येईल ह्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। पण हे करत असताना इम्प्लिमेंटेशन मध्ये ज्या अडचणी आहेत त्याही सरकारने दूर करणं गरजेचं आहे। तुमचे या निवडणुकीत काय मुद्दे असतील या सगळ्या संदर्भामध्ये प्रचाराचे? कारण भाजप किंवा महायुती याला प्रकर्षाने पुढे करण्याचा प्रयत्न करतात।
आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही मुद्दे घेऊन जातोच आहे. आजही आम्ही प्रचारामध्ये जेव्हा फिरतोय तेव्हा आम्ही आमचे मुद्दे मांडतोच आहे. आमच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जे अनेक कामं केलेली आहेत, महिला सुरक्षिततेसाठी आम्ही शक्ती कायदा आपण मंजूर करून घेतलेला होता. हा शक्ती कायदा कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली, राज्य सरकारने त्याला मंजुरी मिळाली, पण तो जेव्हा केंद्र सरकारकडे पाठवला तर गेले 3 वर्ष झाले हा शक्ती कायदा अजूनही केंद्र सरकारकडनं मंजूर होऊन आला नाही. मग यामागचा हेतू काय आहे? आज तुम्हाला महिलांची सुरक्षितता महत्त्वाची नाही आहे का? किंवा आज महिलांवरच्या ज्या अत्याचाराच्या घटना होत आहेत ते तुमचं मन तुम्हाला हेलवून टाकत नाही आहेत का? हे राज्य सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे ना. आज चिमुकल्या मुलींपासून तर वयस्कर महिलांपर्यंत अत्याचाराच्या घटना होत आहेत. मग या घटनांसाठी तुम्ही गृह खातं किंवा तुम्ही सरकार म्हणून जबाबदार नाही आहात का? मी गृहमंत्र्यांची राजीनाम्याची पण मागणी केलेली होती बदलापूर घटनेच्या संदर्भात. नक्कीच त्यांनी केलं पाहिजे. आज आपण बघतो आहे की ज्या अत्याचाराच्या अनेक ठिकाणी घटना घडत आहेत, म्हणजे 3-3 वर्षाच्या चिमुकल्या मुलींवरती जर अत्याचाराच्या घटना होत असतील आणि जेव्हा त्यांचे आई वडील हे तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनपर्यंत जात असतील आणि तेव्हा त्यांना जर 12-12 तास तक्रार नोंदवण्यासाठी वाट बघावी लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात कुठलंच नाहीये. आज गुन्हा नोंदवायला फक्त 12 तास वाट बघणं, ज्या घटनेची तात्काळ नोंद होणं अपेक्षित होतं आणि चौकशी होणं अपेक्षित होतं, त्या घटनांमध्ये जर असा दुर्लक्षपणा होत असेल तर नक्कीच आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा त्यांनी स्वतः द्यायला पाहिजे होता. कारण ते स्वतः म्हणतात ते संवेदनशील आहेत ना. मग संवेदनशील जर तुम्ही असतात तर तुम्ही राजीनामा स्वतःच दिला असता. दुसरा एक सध्या अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे गेल्या अनेक दिवसांपासूनचं लक्ष लागलेलं होतं. भाजपमध्ये जाणार असं ते खूप दिवसांपासून सांगत होते. मात्र परवा त्यांनी एक वक्तव्य केलंय की भाजपने अपेक्षित प्रतिसाद दिला नाही आणि तो प्रतिसादाची वाट बघू, नाहीतर मी माझ्या राष्ट्रवादीतच काम करण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. तुम्ही या ठिकाणचे उमेदवार मानले जात आहेत. तुम्ही या सगळ्या घटनेकडे कसं बघताय, एकनाथ खडसेंच्या विधानाकडे? मला असं वाटतं या सगळ्या बाबतींमध्ये त्यांनी स्वतःचा निर्णय ते स्वतः त्यावर बोलू शकतील. मी त्यावर बोलणं किंवा मी त्यावर भाष्य करणं एवढं मी मोठी नाहीच आहे. त्याच्यामुळे बाबा त्यावर चांगले योग्य रीतीने बोलू शकतील. पण ते जर राष्ट्रवादीतच राहिले तर फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? फायदा नुकसानीपेक्षाही ते माझे वडील आहेत आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली जर मला निवडणूक लढता आली आणि मला निवडणूक त्यांच्या मार्गदर्शन असेल किंवा त्यांच्या नेतृत्वात जर लढता आली तर आनंद असेलच, पण शेवटी तो सगळा निर्णय त्यांचा असेल. पण एक असा सुद्धा जनतेमध्ये समज आहे की आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय स्थगित ठेवलेला आहे आणि राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला. चर्चा ह्या चर्चाच असतात. चर्चांवरती मी बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं? चर्चा या चर्चाच असतात. चर्चांवरती उत्तर देणं एवढं मला त्या चर्चांना काही महत्त्व द्यायची आवश्यकता वाटत नाही. तुम्हाला वाटतंय ते राहतील राष्ट्रवादीतच? मी कसं सांगणार? तुम्ही सांगू शकता, वडील आहेत. मी कसं सांगणार? ते स्वतंत्र आहेत. त्यांनी त्यांचा निर्णय घेण्यासाठी आणि ते जाहीर करायलाही ते स्वतंत्र आहेत. राष्ट्रवादीचाही राजीनामा आपण दिलेला आहे, मात्र तो स्वीकारला गेला नाही. शरद पवार साहेबांनी तो नकार दिलेला आहे तो देण्यासाठी, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीतच राहतील असं मला असं वाटतं. बाबा स्वतः ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमच्यासोबत बोलू शकतील. तर ह्या होत्या रोहिणी खडसे. त्यांनी असं म्हटलं की एकनाथ खडसे यांच्या ज्या काय प्रवेशाच्या बाबतच्या ज्या काही चर्चा आहेत त्या केवळ चर्चा आहेत आणि याबाबत मी बोलण्यापेक्षा तेच अधिकची माहिती देऊ शकतील अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.